अधिक मास 2026 धोंड्याचा महिना. अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी का भरायची? सुनेने सासूची ओटी भरावी का? सुनेने सासूला द्या ही एक गुप्त वस्तू. आई नसेल तर कोणाची ओटी भरावी? आईला द्या ही एक वस्तू. आईची ओटी नेमकी कधी भरावी, कशी भरावी? ओटी भरण्याची योग्य पद्धत काय? ओटी कोणत्या दिवशी भरावी? अधिक मासात काय करावे, काय टाळावे? अधिक मासात या चुका टाळा. फक्त विवाहित मुलीनेच आईची ओटी भरावी का? आईला द्या सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. यंदा 2026 मध्ये अतिशय पवित्र अधिक मास, याला धोंड्याचा महिना देखील म्हणतात. तर हा धोंड्याचा महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असून हा महिना अत्यंत शुभ पवित्र मानला जातो. अधिक मासाला धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्याचं पूर्ण वर्ष हे पूर्ण होतं. तर यंदा 2026 मध्ये अधिक मास कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे हे जाणून घेऊया. तसेच या अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये मुलींनी आईची ओटी का भरावी आणि ओटी नेमकी कशी भरावी? ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्याव्या किंवा कोणत्या वस्तू देणं टाळावं? तसेच ओटी नेमकी कोणत्या दिवशीच भरावी, कोणत्या दिवशी ओटी भरणं टाळावं? आणि मला सर्वात जास्त विचारला जाणारा तुमचा हा प्रश्न की आईची ओटी का भरायची? तर सर्वात जास्त मला विचारला जाणारा प्रश्न, अधिक मासात आईची ओटी फक्त विवाहित मुलींनीच भरावी का? म्हणजेच विवाहित मुलीच भरू शकतात का? तर याचं सविस्तर उत्तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कोठेही स्किप करू नका व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आईचं नाव नक्की लिहा. तर जिने तुम्हाला 9 महिने आपल्या पोटामध्ये वाढवलं आहे, तुम्हाला जन्म दिला आहे आणि हे जग दाखवलं आहे, त्या आपल्या आईचं नाव कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक मैत्रिणीने आपल्या आईचं नाव नक्कीच लिहायचं आहे. तर अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरताना मुलीने आईसाठी ही एक गुप्त वस्तू, अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्या आईसाठी आवर्जून घ्यायची आहे. तसेच ओटीमध्ये आणखीन एक गुप्त वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती वस्तू आपल्याला आपल्या आईला आईच्या ओटीमध्ये आवर्जून द्यायची आहे. तर हे सर्व सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. असेच माहितीपूर्ण नवनवीन धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा पाहायचा विसरणार नाहीत, म्हणजेच मिस करणार नाहीत. तर यंदा 2026 मध्ये अधिक मास, अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. अधिक मास धोंड्याचा महिना हा दरवर्षी येत नाही, तर तो 3 वर्षांनी एकदा येतो. हा संपूर्ण महिना भगवान श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी यांना समर्पित असून यांची मनापासून भक्ती करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ व पवित्र मानला जातो आणि म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त भगवान श्री हरी विष्णूची उपासना ही केली जाते. तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्म शास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्री हरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे आणि त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढविले आहे. धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य, धार्मिक पूजा, धार्मिक विधी केले जात नव्हते, त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. या महिन्यामध्ये जावयाला धोंडे दान देण्याची प्रथा होती. या महिन्यात जावयाला 33 अनारसे, 33 धोंडे दान दिले जातात. ही प्रथा आजही आपल्याकडे चालू आहे. म्हणून धोंड्याच्या महिन्यात खास करून लेक व जावयाचा मानपान केला जातो. आपण अधिक मासात जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, सुख, समृद्धी, शांती प्राप्त होते. या महिन्यात दान करणे अत्यंत शुभ पुण्याचं मानलं जातं. या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही दान होईल तर ते आपल्याला आवर्जून करायचं असतं. यामध्ये तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, दीपदान, धार्मिक ग्रंथाचे दान,
या वस्तूंचे दान अवश्य करावे. या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. भगवान श्रीहरी विष्णूच्या नामाचा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता किंवा रामायण, भागवद्गीता, श्री विजय ग्रंथ यासारख्या धार्मिक पुस्तकांचं वाचन करू शकता. अधिक मासात पवित्र धार्मिक स्थळाला किंवा तुमच्या जवळ असणाऱ्या तीर्थक्षेत्रांना भेट द्या. तसेच गंगा नदीसारख्या इतर पवित्र नद्यामध्ये स्नान करणं हे अत्यंत शुभ व पुण्याचं मानलं जातं. तर तुमचा पहिला जो महत्त्वाचा प्रश्न होता तर तो होता की अधिक मासामध्ये आईची ओटी का भरावी. अधिक मासात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आईची ओटी भरणी. प्रत्येक मुलीने आपल्या आईची अधिक मासामध्ये ओटी ही नक्की भरावी. तर ती नक्कीच भरायची आहे, कारण अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरायला खूप जास्त धार्मिक महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्याचप्रमाणे तिने आपल्याला जन्म दिला आहे, हे जग दाखवलं आहे. त्या आपल्या आईचे ओटी भरणे व तिचा मान सन्मान करणे हे देखील प्रत्येक मुलीने कर्तव्य म्हणूनच हे शुभ कार्य आईची ओटी भरणे अधिक महिन्यामध्ये आवर्जून केलंच पाहिजे. आपल्या जन्मदात्या आईच्या ऋणांची, उपकारांची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, तिला दीर्घायुष्य लाभो, जन्मोजन्मी मला हीच आई मिळावी यासाठी भगवंताकडे प्रार्थना करणं हा मुख्य उद्देश ओटी भरण्यामागे आहे. अगदी लहानपणापासून आपली सर्व हौस, आवडीनिवडी आपली आई जपत असते, आपल्याला लहानाचं मोठं करत असते आणि आपण सदैव आनंदामध्ये राहावं यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते. कोणतेही दुःख आपल्या वाटेला येऊ नये हा तिचा अट्टहास असतो. यासाठी आपली आई वाटेल ते करत असते. सर्वापेक्षा जास्त काळजी आपली आई आपली घेत असते. तसं बघितलं तर आपण अशा काही खास वस्तू आहेत ज्या आपल्या आईसाठी घेत नाही. याउलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असते. तिचे उपकार फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की अधिक महिन्यात आईला केलेलं दान हे थेट भगवंतापर्यंत पोचतं असं म्हटलं जातं. अधिक महिन्यात केलेल्या दानाचं अक्षय पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणून अधिक मासामध्ये आईची ओटी नक्की भरावी आणि हे शुभ आणि अक्षय पुण्य प्राप्त नक्कीच करून घ्यावं. तर मला दुसरा विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न, अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी. तर अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी जी आहे तर ती जाऊन भरू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा, कारण आपण देवीची ओटी देखील मंगळवारी किंवा शुक्रवारी भरत असतो आणि आपली आई ही देखील देवीपेक्षा कमी नाही. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अधिक महिन्यामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी आईची ओटी भरू शकता. परंतु या 2 दिवशी नाही तुम्हाला शक्य झालं, काही अडचण आली तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधीही भरू शकता. कोणत्याही दिवशी जाऊन आईची ओटी भरू शकता. तर अधिक मासामध्ये सुनेने सासूची ओटी भरावी का. तर अधिक मासात ओटी भरताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, सुनेने सासूची ओटी चुकूनही अजिबात भरायची नाही. कारण सासूच्या ओटीमधील पुत्र जो असतो त्याच्याशी तुम्ही विवाह केलेला असतो, त्यामुळे तुम्ही सासूची ओटी भरू शकत नाही. जर सुनेने सासूची ओटी भरली तर ओटी रिटर्न होईल आणि त्यामुळे तुमच्या नवऱ्यावरती संकट देखील येऊ शकतं. त्यामुळे अधिक मासामध्ये चुकूनही सासूची ओटी भरायची नाही, एवढी गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा. तर बघा, आता पूर्वीच्या काळासारखा काळ आता राहिलेला नाही. आता सासूबाई सुद्धा अगदी आईप्रमाणे सुनेवरती माया करतात. तर मग बऱ्याच जणी म्हणतात की मग आम्ही सासूबाईसाठी काहीच आपण करायचं नाही का. तर तुमच्या सासूबाई देखील आईप्रमाणे आहेत, तुमच्यावरती माया करतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही एखादी भेटवस्तू घेऊन त्यांना अधिक मासामध्ये देऊ शकता. त्यांच्या आवडीच्या रंगाची एखादी साडी तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता किंवा चांदीची जोडवी देखील बनवून देऊ शकता. कारण की सासूबाईच्या अखंड सौभाग्यासाठी अतिउत्तम गिफ्ट आहे. अधिक मासामध्ये चुकूनही सासूबाईची ओटी मात्र भरू नका. तर अधिक मासामध्ये आईची ओटी भरताना ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत ते सविस्तर जाणून घेऊया. आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ, कण, नारळ, ब्लाउज पीस, सुकामेवा, सौभाग्याच्या वस्तू, हळदी कुंकवाचा करंडा, गजरा, हळदी कुंकू, हिरव्या रंगाच्या बांगड्या, कंगवा, मेहंदी कोन आणि यासोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ,
मिठाई सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तर आईला ओटीमध्ये द्यायची आहे. अधिक मासामध्ये अनारसेला खूप जास्त महत्त्व आहे, ज्यामध्ये तुम्ही अनारसे देखील देऊ शकता. कोणतेही गोड मिठाई घेतली तरी सुद्धा चालेल. अधिक मासामध्ये आपल्या आईला नवीन एखादी साडी घ्यावी. तुमच्या आईपतीप्रमाणे तुम्ही हलकी भारी घेऊ शकता. तर ओटी नेमकी कशी भरावी, ओटी भरण्याची योग्य पद्धत काय, चला जाणून घेऊया. तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या आईला पाटावर बसवून तिला हळदी कुंकू लावावे. नंतर आईच्या साडीच्या ओटीमध्ये तुम्हाला नारळ, खण, तांदूळ, लेकरुवाळ, हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक खोबऱ्याचा तुकडा, 1-2 फळं वस्तू ओटीमध्ये ठेवून आईची ओटी भरायची आहे. आईच्या तोंडामध्ये तुम्हाला साखर ही आवर्जून भरवायची आहे आणि ओटी भरताना आईला 33 पदार्थ, 33 अनारसे, 33 रुपये किंवा 33 फळं हे पदार्थ आवर्जून द्यायचे आहेत. यानंतर आईला नमस्कार करून आईच्या अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, आपल्या आईच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी, सुखी आयुष्यासाठी मनापासून देवाकडे प्रार्थना करायची आहे. तर बऱ्याच मैत्रिणींना हा देखील प्रश्न पडतो की आईची ओटी फक्त विवाहित मुलगीच भरू शकते का? अविवाहित मुलगी असेल तर आईची ओटी भरू शकते का? तर मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी विवाहित किंवा अविवाहित कोणतीही मुलगी ओटी भरू शकते. अधिक महिन्यामध्ये एक गुप्त वस्तू आहे जी तुम्हाला तुमच्या म्हणजेच आपल्या आईसाठी आवर्जून द्यायची आहे. तर ती म्हणजे चांदीची जोडवी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या आईला चांदीची जोडवी आवर्जून द्यायची आहेत. अधिक मासामध्ये चांदीला खूप जास्त महत्त्व प्राप्त आहे. माता लक्ष्मीला चांदी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्या आईला माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद नक्कीच मिळतील. अधिक मासामध्ये सौभाग्यवती स्त्रिया जोडवी बदलत असतात, नवीन जोडवी बनवत असतात. तर या अधिक मासामध्ये आपण आईला चांदीची जोडवी द्यायची आहे. तर आपल्या आईच्या अखंड सौभाग्यासाठी सौभाग्यवती स्त्रियांच्या अलंकारामधील महत्त्वाचा दागिना म्हणजे चांदीची जोडवी. तर आपल्या आईला आपण आवर्जून द्यायची आहेत, कारण की चांदीच्या जोडव्याचा आपल्या आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. पायामध्ये चांदीची जोडवी घातल्याने महिलांच्या बऱ्याचशा समस्या आरोग्यासंबंधीच्या दूर होतात. थायरॉइडचा धोका कमी होतो, तसेच मासिक पाळी संबंधीच्या, गर्भाशयासंबंधीच्या समस्या दूर होतात. उत्तम आरोग्य राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक मुलीने आपल्या आईला अधिक मासामध्ये नवीन चांदीची जोडवी द्यायची आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत, बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग परत भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण.